या व्हिडिओ लेसन मध्ये आपण शिकणार आहोत ध्वजांक डिव्हिजन फॉर 3 डिजिट्स डिवाइजर. दिलेल्या डिवाइजर मध्ये दिलेल्या भाजकामध्ये जेव्हा 3 डिजिट्स असतील 3 डिजिट्स असतील तेव्हा हे डिव्हिजन कसं केलं जातं. मेथड तीच आहे, प्रोसिजर तीच आहे, फक्त नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करत असताना आपण जो प्रॉडक्ट सबट्रॅक्ट करतो तो प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करण्याची पद्धत वेगळी आहे. बरोबर. पहा, सुरुवातीला आपण ध्वजांक डिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे जशी मांडणी करतो तशी मांडणी करून घेऊया. हे पहिलं उदाहरण आहे 3178 डिवायडेड बाय 213. 3178. आता डिवायझर कसा लिहायचा? डिवायझर काय आहे? डिवायझर आहे 213. आता डिवायझर सुद्धा तुम्ही दोन प्रकारे लिहू शकता. ठीक आहे. हा एकतर तुम्ही लेफ्ट साइडेड डिजिट जो आहे एकच डिजिट, त्या एकाच डिजिटला तुम्ही ऍक्च्युअल डिवायझर करून जे राइट साइडेड दोन डिजिट्स आहे त्या दोन डिजिट्सला तुम्ही ध्वजांक करू शकता, म्हणजे फ्लॅग डिजिट्स म्हणून लिहू शकता. नाही तर मग लेफ्ट साइड कडले जे दोन डिजिट्स आहेत म्हणजे 2 आणि 1 21 याला तुम्ही ऍक्च्युअल डिवायझर करून राइट मोस्ट डिजिट जो 3 आहे युनिट्स प्लेस डिजिट 3 त्या एकाच डिजिटला तुम्ही ध्वजांक करू शकता. तुमची चॉईस आहे, तुम्हाला काय सोपं जाणार. शेवटी असं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की जो ऍक्च्युअल डिवायझर असतो तो ऍक्च्युअल डिव्हिजन मध्ये पार्टिसिपेट करतो. म्हणजे काय की तोच असा एक नंबर असतो या डिवायझर मधला की ज्या नंबरनी आपण ऍक्च्युअली डिवाइड करतो, डिव्हिजन मध्ये वापरतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्याचा पाढा तुम्हाला पाठ आहे का किंवा त्याचा पाढा तुम्हाला येऊ शकतो का, हेही महत्वाचं आहे. त्यामुळे इथे 21 चा जर का पाढा कोणाला येत नसेल, म्हणजे 21 चा मल्टिप्लिकेशन टेबल जर कोणाला येत नसेल किंवा त्याला ते कठीण जात असेल त्यांनी डिवाइड करणं, तर त्यांनी खुशाल एकच डिजिटचा ऍक्च्युअल डिवायझर करायचा आणि उर्वरित जे दोन डिजिट्स असतात राइट साइड कडले त्यांना करायचं ध्वजांक. ठीक आहे, चॉईस तुमचीच आहे. आणि दोनही आपण वापरले, हे वापरलं किंवा हे वापरलं, आपल्याला उत्तर हे एकच मिळणार. तुम्ही हे वापरा म्हणजे ऍक्च्युअल डिवायझर हा 2 आणि ध्वजांक हा 13 करा, किंवा ऍक्च्युअल डिवायझर 21 आणि ध्वजांक 3 करा, उत्तर तुम्हाला एकच मिळणार, सेम मिळणार. तर या उदाहरणामध्ये आपण एक काम करूया, आपण दोनही पण घेऊ. एकदा सुरुवातीला हे घेऊ आणि त्यानंतर मग हे. ठीक आहे, आणि हे डिव्हिजन करून पाहू. तर सुरुवातीला काय घ्यायचं? सुरुवातीला आपण एक काम करूया की ऍक्च्युअल डिवायझर हा 2 आणि फ्लॅग डिजिट्स जे आहेत म्हणजे ध्वजांक जे आहे ते 1 आणि 3 म्हणजे 13 ला फ्लॅग करूया. ठीक आहे, तर सुरुवातीला 2 हा ऍक्च्युअल डिवायझर म्हणून 2 लिहा खाली आणि जो 13 आहे तो लिहा या डिव्हिडंडच्या लाईन मध्ये, डिव्हिडंडच्या या लेव्हलला लिहा. ठीक आहे, त्यानंतर डिवायझर आणि डिव्हिडंड सेपरेट करायला एक वर्टिकल लाईन काढायची, त्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची. ठीक आहे, आता आपण डिवायझर लिहिलेला आहे. 1 आणि 3 म्हणजे 13 हा आहे ध्वजांक म्हणजे फ्लॅग आणि 2 आहे ऍक्च्युअल डिवायझर. हा जो 2 आहे तो पार्टिसिपेट करणार ऍक्च्युअल डिव्हिजन मध्ये. बरोबर. आता दुसरी महत्वाची स्टेप काय आहे? डेसिमल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे, डेसिमल लाईन काढायची आहे. कशी काढतो आपण? आपण सगळ्यात पहिले या फ्लॅग मधले डिजिट्स मोजतो, तेवढे डिजिट्स या डिव्हिडंड मधल्या राइट साइड कडनं सोडून देतो आणि त्यानंतर एक डेसिमल लाईन काढतो. किती डिजिट्स आहेत फ्लॅग मध्ये? 1 आणि 2 डिजिट्स आहेत. म्हणून एक काम करूया, 1 आणि 2 राइट साइड कडनं सोडून देऊ आणि डेसिमल लाईन. ठीक आहे, म्हणजे या डेसिमल लाईनच्या राइट साइडला आपल्याला मिळणार आहे डेसिमल पार्ट उत्तरामधला, आन्सर मधला, आणि लेफ्ट साइडला मिळणार आहे इंटिजर पार्ट. ओके, सो स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय आहे? 3 ला 2 ने डिवाइड करायचं आहे. 3 डिवायडेड बाय 2 काय येतो? कोशंट. कोशंट येतो 1 आणि रिमाइंडर येतो 1. 2 1 जा 2, 3 minus 2 1 म्हणजे कोशंट 1 रिमाइंडर 1.
हा जो कॉशंट 1 आहे हा 3 च्या खाली लिहायचा आहे आणि हा जो रिमाइंडर 1 आहे तो पुढला डिजिट म्हणजे 1 याला प्रिफिक्स म्हणून लिहायचा आहे. आणि याला कसं वाचायचं आहे? प्रिफिक्स आणि तो प्रिफिक्स ज्या डिजिटला आपण लिहिलेला आहे तो डिजिट, या दोन डिजिट्सला मिळून वाचायचं कसं आहे? 11. 1 आणि 1 असं सेपरेटली वाचायचं नाही, 11 असं वाचायचं. आता हा जो 11 आहे हा आहे ग्रॉस डिव्हिडंड. स्टेप नंबर 2 मध्ये या ग्रॉस डिव्हिडंडला आपल्याला यूज करायचं आहे. ग्रॉस डिव्हिडंड 11 आपल्याला माहिती आहे ग्रॉस डिव्हिडंडला आपण डिवाइड करत नाही, ऍक्च्युअल डिवायझर 2 ने डिवाइड करत नाही, त्यासाठी आपल्याला काढावा लागतो नेट डिव्हिडंड. कसा काढतो आपण नेट डिव्हिडंड? या ग्रॉस डिव्हिडंड मधून कॉशंट डिजिट्स आणि फ्लॅग डिजिट्स यांचं मल्टिप्लिकेशन करतो. पण या ठिकाणी आतापर्यंतच्या एक्झाम्पल मध्ये फक्त एक डिजिट, आतापर्यंतच्या एक्झाम्पल मध्ये फ्लॅग मध्ये फक्त एक डिजिट होता, त्यामुळे आपण व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन केलं होतं. आता यावेळेला मात्र 2 डिजिट्स आहेत, यावेळेला फ्लॅग मध्ये 2 डिजिट्स आहे, म्हणून इथे सुद्धा तुम्हाला 2 डिजिट्स घ्यावे लागतील. म्हणजे 13 आणि इथे 2 डिजिट्स लागतील, म्हणजे लास्ट 2 कॉशंट डिजिट्स आपल्याला हवे आहेत. पण आतापर्यंतच्या प्रोसिजर मध्ये तर आपल्याला एकच डिजिट मिळालेला आहे. मग काय करायचं? तर अशा वेळेला हा जो 1 आहे त्याच्या लेफ्ट साइडला 0 सपोज करायचा. ठीक आहे, म्हणून लिहा 0 1. बरोबर? तर आता पहा 0 1. आता काय करायचंय? 2 डिजिट्स वरती आणि 2 डिजिट्स खाली, याचा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. एक एक डिजिट ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपण व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन करतो ऊर्ध्व, आणि ज्या वेळेला 2 2 असतील तर त्यावेळेला आपण तिर्यक म्हणजे क्रॉस वाईज करतो. म्हणूनच तर याला ऊर्ध्व तिर्यक डिव्हिजन असंही म्हणतात. ठीक आहे, तर 2 डिजिट्स फ्लॅग मधले आणि हे 2 डिजिट्स कॉशंट डिजिट्स यांची आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचं आहे, तिर्यक मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे, तर करूया मग. 11 मायनस 1 इंटू 1 प्लस 0 इंटू 3, 1 इंटू 1 प्लस 0 इंटू 3 किती येतात? 11 मायनस 1 इंटू 1 1 प्लस 0 इंटू 3 0, म्हणजे 11 मायनस 1 इज इक्वल टू 10. येस, 10 आहे नेट डिव्हिडंड, पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड. आता या पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड 10 ला तुम्ही डिवाइड करू शकता. कशाने डिवाइड करायचं आहे? ऍक्च्युअल डिवायझर 2 ने. 10 डिवायडेड बाय 2 काय मिळतो कॉशंट तुम्हाला? कॉशंट मिळतो 2 5 जा 10, म्हणजे कॉशंट आहे 5 आणि रिमाइंडर किती आहे? 10 मायनस 10 0. कॉशंट 5 रिमाइंडर 0. मग कॉशंट 5 आणि रिमाइंडर 0 आन्सर लाईन मध्ये लिहायचा. कॉशंट 5 लिहायचा 11 च्या खाली आणि रिमाइंडर 0 लिहायचा ऍज अ प्रिफिक्स, पुढल्या डिजिटला ऍज अ प्रिफिक्स म्हणून लिहायचा. ठीक आहे, आता याला कसं वाचायचंय? 0 7 म्हणजे 7, लेफ्ट साइडला 0 आहे म्हणजे याची व्हॅल्यू नाही आहे, हा 7 आहे. 7 आहे ग्रॉस डिव्हिडंड. ठीक आहे, आता ग्रॉस डिव्हिडंडला पुढल्या स्टेप मध्ये वापरायचं आहे. थर्ड स्टेप मध्ये ग्रॉस डिव्हिडंड 7 आहे ग्रॉस डिव्हिडंड. या ग्रॉस डिव्हिडंड पासून आपल्याला नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचंय. कॅल्क्युलेट करूया. 7 मधून आपण मायनस करणार क्रॉस प्रॉडक्ट. क्रॉस प्रॉडक्ट कशाचा? क्रॉस प्रॉडक्ट फ्लॅग मधल्या 2 डिजिट्सचा आणि लास्ट 2 कॉशंट डिजिट्सचा. आता या स्टेप पर्यंत आपल्याला 2 कॉशंट डिजिट्स मिळालेले आहेत, त्यामुळे आपल्याला कुठे 0 वगैरे काही सपोज करण्याची आवश्यकता नाहीये. मागच्या स्टेप मध्ये एकच कॉशंट डिजिट होता म्हणून त्याच्या लेफ्ट साइडला आपण 0 सपोज केलेला होता, पण आता आपल्या जवळ रेडीली अवेलेबल आहेत 2 कॉशंट डिजिट्स. ठीक आहे, त्यामुळे 13 आणि 15 यांचा डिजिट वाईज क्रॉस प्रॉडक्ट. तर 13 आणि 15 यांचा क्रॉस प्रॉडक्ट. ठीक आहे, इज इक्वल टू काय करतोय आपण? ग्रॉस डिव्हिडंड 7 मधून नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करण्याकरता फ्लॅग डिजिट आणि लास्ट 2 कॉशंट डिजिट्स यांचा क्रॉस प्रॉडक्ट सबट्रॅक्ट करतोय. तर 7 मायनस 1 इंटू 5 1 इंटू 5 प्लस 1 इंटू 3 1 इंटू 3 which is equal to 7 minus 5 1 into 5 5 1 into 3 3
5 प्लस 3 8 इज इक्वल टू -1. हा जो -1 आहे हा आहे नेट डिव्हिडंड. नेट डिव्हिडंड आहे निगेटिव्ह, जो आपल्याला नको आहे. आपल्याला नेट डिव्हिडंड निगेटिव्ह नको आहे. जेव्हा नेट डिव्हिडंड निगेटिव्ह असतो तेव्हा त्याचा अर्थ होतो की लास्ट स्टेप मध्ये आपण एक्सेस डिव्हिजन केलेलं आहे. तेव्हा आपण काय करतो, हा जो लास्ट कॉशन डिजिट आहे तो बाय 1 रिड्यूस करतो आणि त्याच वेळेला लास्ट स्टेप मधल्या रिमाइंडर सोबत आपण ऍक्च्युअल डिवायझर ऍड करतो. सो 0 प्लस 2 2, 0 खोडून टाका आणि 2 लिहा. आता या दोन नवीन व्हॅल्यूज आपल्याला मिळालेले आहेत. ग्रॉस डिव्हिडंड आहे 27 आणि लास्ट कॉशन डिजिट आहे 4. या दोन नवीन व्हॅल्यूज सोबत ही जी स्टेप आहे ती रिपीट करायची. तर या 7 च्या ठिकाणी 27 मायनस 27 न्यू ग्रॉस डिव्हिडंड आहे आणि मायनस क्रॉस प्रॉडक्ट 13 आणि 14. 13 आणि 14 चा क्रॉस प्रॉडक्ट पहा. 5 होता लास्ट स्टेप मध्ये, 5 होता तो रिड्यूस करून आपण 4 केलेला आहे. इज इक्वल टू 27 minus 1 into 4 plus 1 into 3, 1 into 3, which is equal to 27 minus 1 into 4, 4, 1 into 3, 3, means 4 plus 3, 7, which is equal to 20. Yes, या स्टेप मध्ये आपल्याला नेट डिव्हिडंड हा पॉझिटिव्ह मिळालेला आहे. त्यामुळे या नेट डिव्हिडंडला आता आपण डिवाइड करू शकतो. नेट डिव्हिडंड 20 डिवाइडेड बाय ऍक्च्युअल डिवायझर 2, which gives us quotient. किती मिळतो quotient? 10 आणि रिमाइंडर किती मिळतो? 0. 2 10s are 20, 20 minus 20 0. तर quotient 10 आणि रिमाइंडर 0. quotient 10 लिहा 27 खाली आणि रिमाइंडर 0 लिहा ऍज अ प्रिफिक्स पुढल्या डिजिटला. कुठला आहे पुढला डिजिट? 8. त्याला प्रिफिक्स म्हणून आपण रिमाइंडर 0 लिहिलेला आहे. आता याला वाचणार कसं? 8. लेफ्ट साइडला 0 असल्यामुळे याची व्हॅल्यू नाही आहे म्हणून याला 8 असं वाचायचं. 8 आहे आपला पुढला ग्रॉस डिव्हिडंड. पण त्यापूर्वी मित्रांनो, हे जरा 3 स्टेप्स जे आहेत त्या व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. येस, 4th स्टेप, ग्रॉस डिव्हिडंड 8 आहे आपला या स्टेप मधला ग्रॉस डिव्हिडंड. ग्रॉस डिव्हिडंड 8 मायनस, आता काय मायनस करतो आपण? क्रॉस प्रॉडक्ट ऑफ डिजिट्स इन द फ्लॅग अँड लास्ट 2 कॉशन डिजिट्स, म्हणजे 13 आणि 4 आणि हा 10. 4 आणि 10 हे लास्ट 2 कॉशन्स आहेत म्हणून 13 आणि 4 आणि 10, 4 आणि 10 कॉशन्स यांचा क्रॉस प्रॉडक्ट आपण या 8 मधून सबट्रॅक्ट करणार आहोत. तर करूया सबट्रॅक्ट. पहिले एक प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचा, त्यानंतर तो प्रॉडक्ट सबट्रॅक्ट करायचा ग्रॉस डिव्हिडंड मधून. सो 8 मायनस 1 into 10 plus 4 into 3, 4 into 3, which is equal to 10 plus 12 plus 12. 10 plus 12 किती? 22. म्हणजे किती आलं उत्तर? 14. पण मायनस 14. नेट डिव्हिडंड आलेला आहे -14. नेट डिव्हिडंड आलेला आहे -14. याचा अर्थ असा की लास्ट स्टेप मध्ये एक्सेस डिव्हिजन झालेला आहे. म्हणून आपण एक काम करूया, हा 10 कॅन्सल करू, 1 नी रिड्यूस करू, म्हणजे रिड्यूस बाय 1 आणि त्यानंतर 10 च्या जागेवरती इथे 9 लिहू. काय केलं आपण? 10 minus 1. काय केलंय आपण? 10 ला 1 नी रिड्यूस केलं आणि 9 लिहिला आणि त्याच वेळेला लास्ट रिमाइंडर मध्ये आपण 2 ऍड केला. लास्ट रिमाइंडर किती आहे? 0. 0 प्लस 2 2. 0 कॅन्सल करा आणि 2 लिहा. 0 च्या ठिकाणी 2 लिहा. आता हा आहे आपला नवीन ग्रॉस डिव्हिडंड 28. दोन नवीन व्हॅल्यूज मिळालेले आहेत आपल्याला. 28 ग्रॉस डिव्हिडंड 28 आणि लास्ट कॉशन डिजिट 9. या दोन नवीन व्हॅल्यूज सोबत हीच स्टेप रिपीट करा. 28 मायनस 13 आणि 4 9. 13 आहे फ्लॅग डिजिट्स आणि 4 आणि 9 आहे लास्ट 2 कॉशन डिजिट्स. आपल्याला लास्ट 2 कॉशन डिजिट्स का आवश्यक आहेत? कारण फ्लॅग मध्ये 2 डिजिट्स आहेत, 2 डिजिट्स आहेत. म्हणून जितके डिजिट्स फ्लॅग मध्ये असतील तितकेच लास्ट कॉशन डिजिट्स आपल्याला हवे असतात क्रॉस प्रॉडक्ट करण्यासाठी.
ओके, तर या डिजिटचं क्रॉस प्रोडक्ट करूया. 1 into 9 plus 4 into 3. तर 28 minus 1 into 9 plus 4 into 3 plus 4 into 3. 28 minus हा क्रॉस प्रोडक्ट आपण सबट्रॅक्ट करूया. 28 मधून हा क्रॉस प्रोडक्ट आपण सबट्रॅक्ट करायचा आहे. सो 28 minus 1 into 9 9, 4 into 3 12, 12 plus 9 21. So 28 minus 21 is equal to 7. येस, आता हा जो 7 आहे हा पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड आहे, त्यामुळे या 7 ला आपण डिवाइड करणार आहे ऍक्च्युअल डिवायझरने. ऍक्च्युअल डिवायझर आहे 2. सो 7 डिवायडेड बाय 2, quotient is 2 3s are 6 आणि 7 minus 6 1. सो रिमाइंडर इज 1. सो quotient 3 आणि रिमाइंडर 1. quotient 3 लिहायचं आहे 28 खाली आणि रिमाइंडर 1 कुठे लिहिणार? 1 0 वाढवा आणि त्याला प्रिफिक्स म्हणून लिहा रिमाइंडर 1. आपण हा 0 का वाढवलेला आहे? जनरली जर डेसिमल पार्ट मध्ये आन्सर येत असेल तर आपण अप टू 3 डेसिमल डिजिट्स पर्यंत आन्सर कॅल्क्युलेट करतो, क्वोशंट कॅल्क्युलेट करतो. पण आतापर्यंत 2च झालेले आहेत, म्हणून आपण तिसरा 0 आणखीन वाढवलेला आहे. त्यानंतर पुन्हा एक 0 वाढवावा लागेल आपल्याला, कारण या तिसऱ्या क्वोशंट डिजिटची, डेसिमल पार्ट मधल्या तिसऱ्या क्वोशंट डिजिटची व्हॅल्यू आपल्याला कन्फर्म करायची असते. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ही गोष्ट पाहिलेली आहे, म्हणून आपल्याला आणखीन एक 0 वाढवावा लागेल. पण आपण पहिले हा कॅल्क्युलेट करून घेऊ. तर आता या स्टेप मधला ग्रॉस डिव्हिडंड आहे 10. ठीक आहे, तर आता नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचं आहे. 5th स्टेप 10 आहे ग्रॉस डिव्हिडंड या 5th स्टेप मधला. 10 मायनस क्रॉस प्रोडक्ट फ्लॅग डिजिट्स आणि लास्ट 2 क्वोशंट डिजिट्स. आता लास्ट 2 क्वोशंट डिजिट्स कोणते आहेत? 3 आणि 9 हे आहेत. लिहा. ठीक आहे, आता यांचा क्रॉस प्रोडक्ट घेऊया आणि तो क्रॉस प्रोडक्ट या 10 मधून सबट्रॅक्ट करूया. इज इक्वल टू 10 मायनस 1 into 3 प्लस 9 into 3, 9 into 3, which is equal to 10 minus 1 into 3 3, 9 into 3 27. 10 minus 1 into 3 3, 9 into 3 27. 3 plus 27 30. So 10 minus 30 is equal to minus 20. Minus 20 आहे नेट डिव्हिडंड, जो नेगेटिव्ह आलेला आहे. याही स्टेप मध्ये नेट डिव्हिडंड हा नेगेटिव्ह आलेला आहे. याचा अर्थ असा की लास्ट स्टेप मध्ये पुन्हा आपण एक्सेस डिव्हिजन केलेलं आहे. यावेळेला मग आपण काय करतो? लास्ट क्वोशंट डिजिट हा 1 ने रिड्यूस करतो. रिड्यूस करा. 3 च्या जागेवरती 2 लिहा. 3 minus 1 2 आणि त्याच वेळेला लास्ट रिमाइंडर जो आहे त्या लास्ट रिमाइंडर मध्ये हा जो 2 आहे ऍक्च्युअल डिवायझर 2 हा ऍड करा. सो 1 प्लस 2 इज इक्वल टू 3. हा जो 1 आहे तो कॅन्सल करा आणि इथे 3 लिहा. आता ग्रॉस डिव्हिडंड नवीन मिळालेला आहे 30 आणि क्वोशंट डिजिट सुद्धा नवीन आहे 2. त्याला रिड्यूस करून आपल्याला नवीन क्वोशंट डिजिट मिळालेला आहे 2. तर या ज्या दोन नवीन व्हॅल्यूज आहेत 30 आणि 2 यासोबत हीच स्टेप रिपीट करा. सो 30 10 च्या जागेवरती 30 मायनस क्रॉस प्रोडक्ट ऑफ फ्लॅग डिजिट्स अँड लास्ट 2 क्वोशंट डिजिट्स 9 आणि 2. लास्ट क्वोशंट डिजिट जो आहे 3 तो आपण रिड्यूस करून तिथे 2 लिहिलेला होता, म्हणून इथे 2. यांचं क्रॉस प्रोडक्ट इज इक्वल टू 30 मायनस 9 into 3 plus 1 into 2, which is equal to 30 minus 9 3s are 27 plus 1 into 2 2. 27 plus 2 29, which is equal to 1. Yes, net dividend positive 1 आहे, त्यामुळे या पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड 1 ला आपण डिवाइड करू शकतो. 1 divided by 2, actual divisor 2, which gives us quotient. How much? Quotient is 0 and remainder is 1. लक्षात आलंय हे कसं आलेलं आहे? पहा 1 आणि 2. 0 2 0 0 आणि 1 minus 0 1. हा रिमाइंडर आणि हा quotient. अशा तऱ्हेने आपल्याला quotient 0 आणि रिमाइंडर 1 मिळालेला आहे. ठीक आहे, तर quotient 0 आणि रिमाइंडर 1 आता आपल्याला लिहायचं आहे. quotient 0 लिहा
30 खाली आणि रिमाइंडर 1 जो आहे तो लिहिण्याकरता एक 0 आणखीन वाढवा डिव्हिडंड मध्ये आणि जो रिमाइंडर 1 आहे आत्ताच लिहिलेल्या 0 ला ॲज अ प्रिफिक्स म्हणून लिहा. आता हे आपण का करतोय? आपल्याला तर 3च डेसिमल डिजिट्स हवे होते, ऑलरेडी मिळालेले आहेत आपल्याला, पण हा जो लास्ट डिजिट आहे डेसिमल पार्ट मधला याची व्हॅल्यू कन्फर्म करण्याकरता म्हणून आपण हे करतोय. याची व्हॅल्यू कन्फर्म करण्याकरता म्हणून आपण हे करतोय. हे कुठपर्यंत आपल्याला करायचंय? जोपर्यंत या पुढल्या स्टेप मधला म्हणजे या ग्रॉस डिव्हिडंड 10 साठीचा नेट डिव्हिडंड हा पॉझिटिव्ह येणार नाही तोपर्यंत हे कॅल्क्युलेट करायचंय. आणि एकदाचा तो पॉझिटिव्ह आला रे आला की आपण तिथे डिव्हिजन थांबवायचंय, कारण त्या ठिकाणी तो पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड आला की त्याचा अर्थ असा होईल की याची जी व्हॅल्यू आहे ती कन्फर्म होईल. पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड येणं म्हणजे हा जो लास्ट कॉशन डिजिट आहे त्याची व्हॅल्यू कन्फर्म होणार, आणि तो जर का निगेटिव्ह आला तर याला पुन्हा आपल्याला रिड्यूस करावं लागेल. म्हणून पॉझिटिव्ह येईपर्यंत आपल्याला याची व्हॅल्यू कन्फर्म समजता येणार नाही. ज्या डिजिट जवळ तुम्हाला थांबायचं असेल त्याचा पुढल्या डिजिट साठीचा नेट डिव्हिडंड तुम्ही कॅल्क्युलेट करावा, पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करावा, आणि बस पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट झाला की तिथे तुम्ही थांबून जायचं, कारण तेव्हा तो जो लास्ट डिजिट आहे जिथे तुम्ही थांबणार आहात त्या डिजिटची करेक्ट व्हॅल्यू ही कन्फर्म होते. ओके, सो आपण पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड येईपर्यंत कॅल्क्युलेट करूया. काय आहे ग्रॉस डिव्हिडंड? 10. 6th स्टेप मध्ये ग्रॉस डिव्हिडंड 10 मधून 13 म्हणजे फ्लॅग डिजिट 1 आणि 3, 13 म्हणजे फ्लॅग डिजिट्स 1 आणि 3, आणि लास्ट 2 कॉशन डिजिट्सचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आहे. आता यावेळेला लास्ट 2 कॉशन डिजिट्स कुठले आहेत? 2 आणि 0. 2 आणि 0 याचा क्रॉस प्रॉडक्ट करा, विच इज इक्वल टू 10 मायनस 2 into 3 plus 1 into 0, which is equal to 10 minus 2 3s are 6 plus 0. 2 3s are 6 plus 1 into 0, 0. So 10 minus 6, 4. Yes, net dividend पॉझिटिव्ह आलेला आहे आणि आता इथे थांबायला आपल्याला काही हरकत नाही. ओके, नेट डिव्हिडंड पॉझिटिव्ह आलेला आहे याचा अर्थ असा की ही जी व्हॅल्यू आहे 0, लास्ट कॉशन डिजिटची ही जी व्हॅल्यू आहे 0 ती कन्फर्म झालेली आहे. लास्ट कॉशन डिजिटची करेक्ट व्हॅल्यू ही कन्फर्म झालेली आहे. त्यामुळे आता आपण आपलं फायनल आन्सर लिहू शकतो. लिहूया फायनल आन्सर. काय आहे फायनल आन्सर? 1 4 1 and 4 डेसिमल लाईन आहे, ही डेसिमल लाईन आहे. या डेसिमल लाईनच्या ठिकाणी तुम्ही द्यायचं आहे डेसिमल पॉइंट आणि त्यानंतरचे हे डेसिमल डिजिट्स लिहायचे 9 2 आणि 0, 9 2 आणि 0. बरोबर? तर या पद्धतीने आपण ध्वजांक डिव्हिजन करतो फॉर 3 डिजिट्स डिवायझर. मित्रांनो, प्रोसिजर तीच आहे, कुठेही फरक नाही, फक्त या स्टेप मध्ये फरक आहे. जेव्हा 2 डिजिट्स असतात फ्लॅग मध्ये, 3 डिजिट्स डिवायझर आहे, त्याचा अर्थ असा की फ्लॅग मध्ये 2 डिजिट्स असू शकतात, आणि जेव्हा फ्लॅग मध्ये 2 डिजिट्स असतात तेव्हा आपल्याला लास्ट 2 कॉशन डिजिट्स कन्सिडर करावे लागतात आणि त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा ग्रॉस डिव्हिडंड मधून सबट्रॅक्ट करावा लागतो नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करण्याकरता. बरोबर आहे? फक्त एवढा फरक आहे, बाकी कुठलाही फरक नाही. तर हे उदाहरण सोडवत असताना आपण काय केलं होतं की ऍक्च्युअल डिवायझर हा 2 घेतलेला होता आणि फ्लॅग हा 2 डिजिटचा घेतलेला होता, 2 डिजिटचा लिहिलेला होता. आता आपण एक काम करूया, हेच उदाहरण आपण या पद्धतीने करून पाहू. म्हणजे ऍक्च्युअल डिवायझर घेऊ आपण 21 आणि फ्लॅग घेऊ 3. चालेल? ओके, आपण तसं इथे लिहून घेऊ. ऍक्च्युअल डिवायझर 21 आणि फ्लॅग 3. आता या ठिकाणी आहे ऍक्च्युअल डिवायझर 21 आणि फ्लॅग आहे 3, म्हणजे फ्लॅग मध्ये एकच डिजिट आहे. तर डेसिमल लाईन काढूया. फ्लॅग मध्ये किती डिजिट्स आहेत? एकच डिजिट आहे. म्हणजे आपण एक काम करूया, एक डिजिट डिव्हिडंड मधला एक डिजिट राईट साइड कडनं सोडून देऊया आणि डेसिमल लाईन काढूया. आता स्टेप नंबर 1. पहिला डिजिट लेफ्ट साइड कडला पहिला डिजिट 3 लहान आहे,
ऍक्च्युअल डिवायझर पेक्षा लहान आहे, म्हणून हा जो दुसरा डिजिट आहे तो या 3 ला जॉईन करा. आता झाले 31. या 31 ला तुम्ही डिवाइड करा ऍक्च्युअल डिवायझर 21 ने. किती येतं? कॉशंट 21 वन जा 21. लक्षात घ्या मित्रांनो, 30 पर्यंत 30 पर्यंत मल्टिप्लिकेशन टेबल हे पाठ असलेच पाहिजे, नाहीतर कॅल्क्युलेशन खूप स्लो होती. 21 वन जा 21 आणि रिमाइंडर किती? 31 मायनस 21 10. तर कॉशंट आहे 1 जो लिहा 31 खाली आणि रिमाइंडर 10 लिहा. पुढला जो डिजिट आहे 7 त्याला प्रिफिक्स म्हणू. आणि आता याला वाचणार कसं? याला वाचायचं कसं? 107. 107 आहे ग्रॉस डिव्हिडंड. या ग्रॉस डिव्हिडंड मधून नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचंय, म्हणून या ग्रॉस डिव्हिडंड मधून तुम्ही आता फ्लॅग डिजिट आणि कॉशन डिजिट यांचा प्रॉडक्ट सबट्रॅक्ट करा. एकच डिजिट आहे फ्लॅग मध्ये, त्यामुळे आपल्याला लास्ट एकच कॉशन डिजिट हवाय, म्हणून 3 आणि 1 यांचा प्रॉडक्ट तुम्ही सबट्रॅक्ट करा. -3 into 1 which is equal to 107 minus 3 which is equal to 107 minus 3 किती? 104. 104 आहे नेट डिव्हिडंड. बरोबर. या 104 नेट डिव्हिडंडला पॉझिटिव्ह असल्यामुळे आता तुम्ही डिवाइड करू शकता ऍक्च्युअल डिवायझर 21 नी. किती येतो कॉशंट? 104 डिवाइडेड बाय 21 किती? कॉशंट इज इक्वल टू 21 4 जा 84. 21 4 जा 84, 21 5 जा 105, म्हणजे 21 4 जा 84 आणि रिमाइंडर किती? 104 मायनस 84, रिमाइंडर इज 20. बरोबर. रिमाइंडर 20, कॉशंट 4. कॉशंट 4 लिहा 107 खाली आणि रिमाइंडर 20 लिहा पुढल्या डिजिटला प्रिफिक्स म्हणून. तर आता याला कसं वाचायचंय? 208. 208 आपला या स्टेप मधला ग्रॉस डिव्हिडंड आहे. आता नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करूया. थर्ड स्टेप 208 ग्रॉस डिव्हिडंड आहे. आता नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचं आहे. कसा कॅल्क्युलेट करणार? प्रॉडक्ट. कशाचा प्रॉडक्ट? फ्लॅग डिजिट आणि लास्ट कॉशन डिजिटचा प्रॉडक्ट. फ्लॅग मध्ये एकच डिजिट आहे, म्हणून आपण लास्ट 1 कॉशन डिजिट घेणार, म्हणजे 3 into 4. 208 minus 3 into 4 is equal to 208 minus 3 4s are 12, which is equal to 196. 196 है नेट डिव्हिडंड. पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड आहे, त्यामुळे तुम्ही डिवाइड करू शकता. 196 डिवाइडेड बाय ऍक्च्युअल डिवायझर 21. किती येतं उत्तर? कॉशंट इज इक्वल टू 21 9 जा 189. येस, 21 9 जा 189 आणि रिमाइंडर किती? 196 मायनस 189, रिमाइंडर इज 7. कॉशंट 9, रिमाइंडर 7. कॉशंट 9 लिहा 208 खाली आणि रिमाइंडर 7 कुठे लिहायचं आहे? पुढे आणखीन एक 0 वाढवा, त्याला ऍज ए प्रिफिक्स म्हणून रिमाइंडर 7 लिहा आणि याला वाचा आता 70. 70 आहे पुढल्या स्टेप मधला ग्रॉस डिव्हिडंड. ठीक आहे. स्टेप नंबर 4, ग्रॉस डिव्हिडंड 70 मायनस क्रॉस प्रॉडक्ट. क्रॉस प्रॉडक्ट कशाचा? 1 फ्लॅग डिजिट आणि लास्ट 1 कॉशन डिजिट, म्हणजे 3 into 9. 3 into 9 which is equal to 70 minus 3 9s are 27 equal to 70 minus 20 50 50 minus 7 43. 43 पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड आहे. बरोबर. 43 हा पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड आहे, त्यामुळे या पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड 43 ला तुम्ही डिवाइड करा ऍक्च्युअल डिवायझर 21 नी. काय येतं उत्तर? कॉशंट 21 1 जा 21, 21 2 जा 42. येस, कॉशंट आहे 2 आणि रिमाइंडर आहे 21 दुने 42 आणि 43 मायनस 42 1. रिमाइंडर आहे 1 1. रिमाइंडर इज 1. सो कॉशन 2 अँड रिमाइंडर 1. कॉशन 2 लिहा या 70 खाली आणि रिमाइंडर 1 लिहिण्यासाठी आणखीन एक 0 वाढवा. या वाढवलेल्या आत्ताच लिहिलेल्या 0 ला रिमाइंडर 1 ऍज ए प्रिफिक्स म्हणून लिहा. आता पुढल्या स्टेप मधला ग्रॉस डिव्हिडंड आहे 10. कुठली आहे पुढली स्टेप? स्टेप नंबर 5,
ग्रॉस डिव्हिडंड 10 मायनस क्रॉस प्रोडक्ट ऑफ फ्लॅग डिजिट अँड काय आहे रिसेंट कॉशन डिजिट 2. रिसेंट कॉशन डिजिट 2 विच इज इक्वल टू किती 10 minus 3 2 6 is equal to 4. 4 आहे पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड. या डिव्हिजन मध्ये कुठेही निगेटिव्ह नेट डिव्हिडंड आलेला नाही, त्यामुळे आपला वेळ बराच वाचला. तर 10 minus 6 is equal to 4. ठीक आहे, 4 आहे पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड, त्यामुळे या 4 ला तुम्ही डिवाइड करू शकता ऍक्च्युअल डिवायझर 21 ने. ऍक्च्युअल डिवायझर 21, 4 लहान आहे त्यामुळे कॉशंट ऑफ कोर्स किती येणार 0 आणि रिमाइंडर किती येणार 4. म्हणून कॉशंट 0 आणि रिमाइंडर 4. कॉशंट लिहा 0 आणि रिमाइंडर 4 कुठे लिहायचा, एक 0 वाढवा आणि त्याला प्रिफिक्स म्हणून रिमाइंडर 4 लिहा. वास्तविक पाहता आपले 3 डिजिट्स झालेले आहेत, पण आता या डिजिटचं कन्फर्मेशन करण्यासाठी आपल्याला हा जो ग्रॉस डिव्हिडंड 40 आहे त्यापासून पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचं आहे. पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड आला तर त्याचा अर्थ असा की या डिजिटची जी व्हॅल्यू आहे 0 ती करेक्ट व्हॅल्यू आहे असं कन्फर्म होणार. ठीक आहे, तर ग्रॉस डिव्हिडंड 40 पुढल्या स्टेपमध्ये स्टेप नंबर 6 ग्रॉस डिव्हिडंड 40 मायनस क्रॉस प्रोडक्ट ऑफ फ्लॅग डिजिट 3 आणि लास्ट कॉशन डिजिट काय 0. लास्ट कॉशन डिजिट 0 विच इज इक्वल टू 40 मायनस 3 into 0 0 इज इक्वल टू 40. म्हणजेच नेट डिव्हिडंड पॉझिटिव्ह आहे. आता आपल्याला इथे थांबायला हरकत नाही. पॉझिटिव्ह नेट डिव्हिडंड आलेला आहे याचा अर्थ असा की हा जो लास्ट कॉशन डिजिट आहे त्याची व्हॅल्यू ही करेक्ट आहे असं कन्फर्म झालेलं आहे. उत्तर किती आलं, उत्तर लिहूया. 1 4 डेसिमल लाईनच्या ठिकाणी पॉइंट आणि 920 920. पहा मित्रांनो, सारखं उत्तर आहे, उत्तर इक्वल आहे. याचा अर्थ असा की तुम्ही आपल्या सोयीप्रमाणे हा ऍक्च्युअल डिवायझर आणि फ्लॅग हा लिहू शकता. फक्त एकच काळजी घ्यायची आहे, एकच पाहायचंय की ऍक्च्युअल डिवायझर असे मोठ्या मोठ्या संख्या असू नये. ऍक्च्युअल डिवायझर हा मोठ्या मोठ्या संख्या असू नये, मोठे नंबर्स असू नये. याचं कारण इथे जर का 49 असेल, ऍक्च्युअल डिवायझर जर का 49 असेल, या 49चा तुम्हाला मल्टिप्लिकेशन टेबल येतो का, अर्थात नाही. म्हणून असे मोठे मोठे डिवायझर्स ऍक्च्युअल डिवायझर करू नये. म्हणजे आपण त्या संख्येला घेऊन जर का ऍक्टिव्ह डिव्हिजन करू शकत असू तरच 2 डिजिट्स डिवायझर लिहायचा, म्हणजे 2 डिजिट्स ऍक्च्युअल डिवायझर लिहायचा. नाहीतर उरलेले राईट साइड कडले डिजिट्स आहेत ते सगळे फ्लॅग मध्ये लिहायचे आणि ऍक्च्युअल डिवायझर एकाच डिजिटचा लिहायचा. तर पुढल्या व्हिडिओ लेसन्स मध्ये आपण प्रॅक्टिस करूया या डिव्हिजनची आणि हे डिव्हिजन संपवूया. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. ह्या सगळ्या स्टेप्स लिहून घ्यायच्यात मित्रांनो. हे डिव्हिजनही लिहायचं आहे आणि या सगळ्या स्टेप्स लिहायच्या. व्हिडिओ पॉज करा, 1 2 3 या स्टेप्स लिहून घ्या. त्यानंतर स्टेप नंबर 4 5 6 पुन्हा व्हिडिओ पॉज करा आणि या स्टेप्स लिहून घ्या. जोपर्यंत स्टेप्स तुमच्या नोटबुक मध्ये प्रॉपरली लिहिल्या जाणार नाही तोपर्यंत हे डिव्हिजन कळणार नाही.